सो अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे अमरनाथला आणि आमची गँग राजू भाऊ आणि फ्रेंड सर्कल आहे सगळे. सो आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय आणि थोड्या वेळात आमची जी आहे झेलम एक्सप्रेस ती येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता स्टेशन एवढं काही भरलेलं नाही आहे, पण गर्दी थोडी थोडी वाढते हळूहळू. गर्दी वाढेल. आणि बॉईज काय वाटतंय तुम्हाला? एक्साइटेड? जाणाऱ्यांपेक्षा सोडायला आलेल्यांची गर्दी जास्त आलेली आहे. मी तयारीत आहे. काय बॅग बांधून आहे. सो आमची आता गाडी आलेली आहे आणि मी अशी बॅग आता घेतलेली लावून पाठीला. 2 बॅग इथं आहे भाऊनी घेतलं आहे आणि तिसरी एक बॅग घेतलेली आहे. सो आता गाडी जवळ येतली आहे. हा थांबू द्यायची. सो येस टू आमचा आहे आणि इथून आता 42 नंबरची सीट आहे आमची. इथं 46 इथं 41 to 48 आहे बघ इथं. हो राजू भाऊची जी सीट आहे ती इथं वरती आहे आणि माझी इथं वरती आहे. सो आता अजून झोपायची तयारी झालेली नाही, पण मग आता आम्ही इथं बसणार आहे. सो आता आम्हाला सगळ्यांना सीट्स भेटलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता हे सगळे आमचे ग्रुप मेंबर्स आहे आणि अमरनाथला जाणारी टीम आहे पूर्ण. काही पुढं बसलेले आहे तिकडं, काही इकडे आहे, काही पुढे इकडे या साईडला. आणि सगळ्यांनी आता इंट्रोडक्शन देऊन टाका. तुमचं नाव सांगा दादा. तुमचं? हे 2 जण बाप लेके. सो आम्ही सगळे आता अमरनाथ चाललोय आणि पुढचा व्लॉग असा शूट होणार आहे आणि तुम्ही लक्ष देत राहा, बघत राहा आमच्या व्लॉगला. आणि ही काही जण पहिल्यांदाच चालले आणि काही जण नेक्स्ट म्हणजे प्रत्येक वेळेस जातात, दरवेळेस जातात. सो स्टे ट्यून. आता वाजले 2 अप्रॉक्स आणि आम्ही आता भुसावळ जंक्शनला आहे. आणि असं वाटतंय का 8:30च वाजले रात्रीचे, पण आता वाजलेले 2 रात्रीचे. सो आता आम्ही इटारसी जंक्शनच्या आसपास आहे आणि आता वाजलेले 6:10 आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. अजून MP मध्येच आहे आम्ही. तो आम्ही इथं चहा घेतलेला आहे आणि एकदम बकवास चहा आहे हा. टेस्ट नाही, काहीच नाही आहे. आणि आम्ही थांबलेलो आहे इटारसी जंक्शनला. बघू शकता ही जी वही होती ही घरून हिशोब जो खर्च होईल त्याच्यासाठी घेतलेली होती. आणि याच्यावर काय लिहित आहे बघा, पा
कसले पॉइंट लिहिले आता बघा हे. पॉईंट दाखव ना पण. बघा पॉइंट बघा हे असे पॉइंट लिहिले जात आहे. नावाला का चलिए मेरे पसंद कर लीजिए KS पर। अब देखिए चंदन, अब बताइए तो आमचं आता जेवण झालेलं आहे, जस्ट जेवण झालेलं आहे आणि आम्ही दिल्लीला पोहोचलो नवीन दिल्लीला. आणि इथं बाहेर सो गुड मॉर्निंग गाईज. आणि आम्ही आता लुधियाना पास केलं आहे. ट्रेन आज लेट आहे थोडीशी, कारण अंबालामध्ये थोडी लेट झाली अर्धा तास. आणि आम्हाला जे लाईव्ह लोकेशन त्यात दाखवतं आहे स्टेटसमध्ये की गाडी अर्धा तास डिले. आणि लुधियानाचे शेत तुम्ही बघू शकता. आम्ही आता उतरलेलो आहे जम्मू तावीला. आणि इथं सगळेजण इथं थांबले बॅक साईडला. इथं सगळे उतरले, सगळे जमा झाले या पॉईंटला. इथून आम्हाला पुढे जाऊन जे पास ID कार्ड आहे ते घ्यायचं आहे. सगळा ग्रुप आहे आमचा. जे पास आहे तो आम्हाला इथं पुढे एक बिल्डिंग आहे तिथं भेटणार आहे. पासून पुढे गेल्यानंतर ते भेटणार आहे. इथे या टेंटमध्ये पुढे हा जो टेंट दिसतो इथं ते कार्ड बनतं. मला जे RFID कार्ड आहे, यात्रा कार्ड आहे ते भेटलेलं आहे. इथं जे कॅम्प आहे इथं तुम्हाला सगळं व्यवस्थित गायडन्स करता आणि तुम्हाला जे कार्ड आहे ते कार्ड घेण्यासाठी इथं ते व्यवस्थित हेल्प पण करता, गाईडही करताय. आम्हाला जे कार्ड आहे ते भेटलेलं आहे आणि इथं आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्या आहेत. आणि त्या पॉईंटवरून तिथून मी BSNLचं सिम कार्ड घेतलं आहे जे मला 2 GB पर डे देणार आहे. सो फायनली गाईज आम्हाला जे RFID कार्ड होतं, यात्राचं पास असतो तो भेटलेला आहे आणि सगळ्यांनी पास घेतलेला आहे आता. सो इथं आम्ही आता थांबलो आहे, हॉटेलला जाणार आहे. हॉटेल किंवा रूम्स आता चेक करू. इकडं काही दिसत आहे हॉटेल्स, पुढं पण बरेच हॉटेल्स आहेत. सो अर्धे जण आलेले आणि अर्धे जण यायचे बाकी आहे त्या कॅम्पमधून. तो जो कॅम्प आहे तिथं आम्हाला कार्ड्स वगैरे भेटले आणि कार्ड तुम्हाला मी दाखवतो. ह्या अशा टाईपचे कार्ड आहे RFIDचे. त्यांनी आमचा आधार कार्ड आहे, आधार कार्ड घेतला, थंब घेतला
आणि त्याच्यानंतर आम्हाला ते आय डी कार्ड दिलेलं आहे. आणि आमची जी यात्रा सुरू होणार ती 7 तारखेला सुरू होणार आहे एक्झॅक्ट. पण आजपासूनच आम्हाला ते कार्ड भेटलेलं आहे. जे 8 तारखेवाले आहे त्यांना नाही भेटलं, 7 तारखेवाल्यांनाच भेटलेलं आहे. सो हे तुम्ही बघू शकता, हे जम्मू तावी रेल्वे स्टेशन आहे. हे जे स्टेशन आहे आम्ही इथं उतरलेलो आहे जम्मू तावी. आणि हे ते सगळे आर्मीचे लोक आहेत आणि सगळे कोऑपरेट करतात. गव्हर्नमेंटनी चांगली सोय केलेली आहे. आणि सिम कार्ड पण घेऊन टाकलं आहे आम्ही BSNLचं सिम कार्ड पण घेतलेलं आहे आम्ही. त्याच्यात आम्हाला 200 रुपयात 4Gचा जो आहे 2 GB डेटा पर डे देत आहे. आणि बाकीचे जे एअरटेलचे वगैरे ते 350 रुपयाच्या आसपास घेत आहेत काहीतरी. पण मग BSNL मी ऐकलं आहे की BSNL सगळीकडे चालतं, सो BSNLच घेतलं आहे आम्ही. अक्षय भाऊ हाय. नाशिकवरून आले का? आम्ही शिर्डीवरून आलोय, संगमनेर. चला आहे का रामपूर बाबळेश्वर? चला नाशिक. आम्ही हॉटेलला जाण्यासाठी ही बस जी आहे ती केली आहे. सगळे बसमध्ये चढत आहे. मोबाईलला टाका नाही तर एक सर पहिले काय नाही लगेच लिहून टाकायचं. म्हणजे आपण जाताना आपण लगेच फायनल करून घ्यायचं. हे हॉटेल जम्मू काश्मीर रेसिडेन्सी आहे. तर हे टुरिझम डेव्हलपमेंटचं अंडर हे जे हॉटेल आहे ते आहे. आम्ही तिथं थांबलो आहे आता रूम्स वगैरे चेक करायला गेले. तुम्ही बघू शकता ही अशी प्रॉपर्टी आहे. सो आता मी रूम्स घेतलेले आहे आणि तुम्हाला मी एक छोटासा रूमचा टूर देतो. इथे रिसॉर्टमध्ये किंवा या हॉटेलमध्ये कशा रूम्स आहेत. सो इथून आम्ही आमची जी रूम आहे ती ह्या साईडला आहे. ती बाकीच्यांनी इकडे घेतली आहे, काहींनी इकडे घेतली आहे. सो आमची रूम इथे आहे. सो ही आमची रूम आहे. इथं हा बेड, कबर्ड आहे, सोफा, टेबल आणि इथून असा बाहेरचा जो मार्केटचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी एक कूलर दिलेला आहे. इथं AC रूम होती पण अवेलेबल नाही आहे. आणि बाकीच्यांच्या रूम, इथं वॉशरूम, बाकीच्यांच्या रूम आहेत. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.